मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आज नाशिकच्या गोदाकाठावर आयोजन करण्यात आलेले आहे। याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सभा होणार आहे। दरम्यान या सभेकडे संपूर्ण नाशिककरांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर 2 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची एकत्रितरित्या सभा झाली होती। या सभेमधून देखील टीका जी आहे ती भाजपवर देखील करण्यात आलेली होती। त्यामुळे नाशिक येथील सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात, त्याचबरोबर मागच्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या हातात नाशिककरांनी सत्ता दिलेली होती। नाशिकमधूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक नाशिकची घोषणा केली होती। त्यामुळे आज देखील काय बोलतात याकडे संपूर्ण नाशिककरांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकमध्ये भरणार असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका ही सगळ्याच पक्षांसाठी महत्त्वाची मानली जात आहे। त्यामुळे या ठिकाणी सगळ्याच पक्षांकडून विशेष असं लक्ष जे आहे ते घातलं जात आहे। कालच या ठिकाणी सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलेले होते। त्यानंतर आज प्रचाराचा सुपर संडे जो आहे तो आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचं आज नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नाशिकच्या गोदाकाठावर या सभेचं आयोजन जे आहे ते करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दरम्यान या सभेची तयारी देखील आपल्याला आता अंतिम टप्प्यात आल्याचं एकंदरीतच या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन कुशल वाटेलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।